मुख्यमंत्री काय कारवाई करतात हे बोला तोपर्यंत पाणी रे पाणी वाघमारे पाणी। मी परत एकदा इथे स्पष्ट करायला आलो आहे की आज सभागृहामध्ये बोलताना सरकारतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर 8 गुन्हे असल्याचं सांगितलं। ही संपूर्ण माहिती खोटी होती। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख हे दोघेही गुन्हेगार आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला, पण ऋषिकेश टकले यांच्यावरचे गुन्हे एमपीडीए, देशी दारू, खुनाचा प्रयत्न असे वेगवेगळे क्रिमिनल गुन्हे होते। नितीन देशमुख यांच्यावरचे गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे आहेत, दोघांमध्ये खूप अंतर आहे। दुसरी गोष्ट, या संपूर्ण प्रकारावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न विधिमंडळात झाला। आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत। 5 माणसांच्या घेरावामध्ये एक आमदार उभा होता। त्या आमदारांनी त्या 5 इसमांना खुणवलं। ते 5 इसम विधिमंडळात गेले आणि विधिमंडळाच्या आतमध्ये, विधान भवनाच्या आतमध्ये जाऊन त्यांनी नितीन देशमुखांना मारहाण केली। काल रात्री 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। एक नितीन देशमुख होते आणि इतर 2 होते, पण आज सकाळी कोर्टात हजर करताना दुसरा गायब झालेला होता आणि फक्त नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले हा एमपीडीए आणि खुनातला आरोपी याला पोलिसांसमोर हजर करण्यात आलं। मारणारी जी माणसं होती, जी व्हिडिओमध्ये दिसत आहेत, ती आमदाराबरोबर उभी असलेली दिसत आहेत। त्याच्यातला गणेश विठ्ठल बुते हा देखील क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे। महादेव पाटील हा देखील क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे। लक्ष्मण जगगौंड हा देखील क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे। नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे, पण काल सभागृहात येताना तो माझ्याबरोबर आलेला नव्हता। रेकॉर्ड चुकीचं निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। त्या आमदारांबरोबर जे आले त्यांनी मारहाणीत सहभागी झाले, पण माझ्याबरोबर आलेला कोणीही सभागृहात माझ्याबरोबर आलेलं नव्हतं। नितीन देशमुख येत असताना त्याच्यावर हल्ला झाला, आतमध्ये जाता जाता हल्ला झाला आणि तो इशाऱ्याने केला गेला। जर एवढीच निपक्षपातीपणाने चौकशी आणि कारवाई करायची आहे तर ज्यांनी गुन्हा करायला लावला तो देखील दोषी आहे, आणि त्यामुळे सदरच्या आमदारावर देखील पोलिसांनी जर खरोखरच पोलिसी कारवाई करायची असेल तर गुन्हा दाखल करायला हवा। हे गँगनी उभे होते, हे वाटच बघत होते माझी। नशिबाने मी नव्हतो आणि तो बिचारा नितीन देशमुखने मार खाल्ला। पण ज्या प्रकारची गँग होती ते गुन्हेगारच होते आणि फक्त त्यांना गुन्हा करण्यासाठी आणलं। माझ्यावरच हल्ला करण्यासाठी आले होते। अहो, त्यांनाच करायचं होतं, ते कशाला थांबवलं असतं त्यांनी। मंगळसूत्र चोर हे कोणाच्या नावाने ओरडलं गेलं, कोणाचं नाव घेतलं गेलं, मग एवढं का मनाला लावून घेतलं काय? हीच संस्कृती आहे सत्ताधाऱ्यांचा। माझा इथेच दिसतोय। माझ्या पोरीचा काय संबंध? माझ्या पोरीने कोणाशी लग्न केलंय, ती मंगळसूत्र घालते की नाही, कोणाला काय करायचंय, तिचा बाप समर्थ आहे बघायला। पण ही संस्कृती वाढीला लागली आहे। सत्तेची मुजोरी, सत्तेचा उन्माद हा विधिमंडळाच्या दरवाजापासून गावगल्लीपर्यंत दिसायला लागलाय। विधिमंडळात येतानाच मकोकाचे आरोपी बरोबर घेऊन यायचे। तुम्ही काय म्हणजे काय काय या मंदिराला काय समजता काय? आज लोकशाहीच्या मंदिरातला प्रत्येक दगड रडत असेल, प्रत्येक दगड रडत असेल
हनी ट्रॅप संबंधी बोलताना असा हनी ट्रॅप नाही असंच सांगून टाकलं. मग कसं काय योगेश कदम उठून म्हणाले, विधिमंडळात म्हणाले, उत्तर देताना म्हणाले की एक सेटलमेंट झालं. मग ते सेटलमेंट कसलं झालं, हा कुठला ट्रॅप होता? सरकार लपवण्याचा प्रयत्न करताय. FIR आहे दोन FIR आहेत. हॉटेलचा मालक आम्हाला माहिती आहे. तो जरी आधी काँग्रेसमध्ये होता असं सांगितलं गेलं असलं तरी पाप झाल्यावर बीजेपीत जाऊन पाप धुवून घेण्याची महाराष्ट्रात लोकांना सवय झाली आहे. आता हा जो हॉटेलचा पापी आहे तो सध्या बीजेपीत आहे. आता आहे सर सवाल ये कल जो आजाद मैदान में खासकर आपको काफी देर तक नितिन देशमुख को ढूंढ रहे थे, पुलिस भी आपको सपोर्ट करते हुए कल नजर नहीं आए, लेकिन उस बीच में आपका आक्रोश भी नजर आया और खासकर रोहित पवार जो आपके साथ थे. देखो ऐसा कोई भी चिढ़ेगा. हमको 2.5 घंटा पुलिस घुमा रही थी. हम सिर्फ इतना पूछ रहे थे कि नितिन है किधर, और नितिन के ऊपर कोई रेप, कोई 4 खून किए है, फायरिंग किया है, कोई ड्रग्स के मामले में पकड़ा गया, ऐसा तो आरोप है नहीं. पॉलिटिकल कार्य करता है. 5 लोग मार रहे हैं, तुम एक को अरेस्ट करते हो, 2 को इधर से अंदर लेके जाते हो, दूसरों को निकाल देते हो. क्या चालू है? वो भी यानी सरकार और कितनी मेहर नजर है, वो खड़ा है उधर, उसको तुम्हारा ही एक पुलिस अधिकारी गुटखा और तंबाकू दे रहा है, और वो भी मल के. अच्छी सेवा की जा रही है. पुलिस ने सच्चाई का तलाशी नहीं की. पुलिस ने सर सोशल मीडिया पे खासकर से बहुत ट्रोलिंग हो रही है. एक मिनट, सोशल मीडिया पे सर काफी ट्रोलिंग हो रही है कि रोहित पवार इस तरह से आक्रोश कर रहे थे. देखो ऐसा है, गुस्सा तो आएगा ही. हम भी आमदार है, हमको सच तो बताओ. पुलिस ने 2:30 बजे तक पुलिस फोन उठा रहे हैं, यस सर, सर कर रहा हूं सर, सर सर सर. अरे इतना बड़ा कौन सा हादसा हुआ है? सबसे बड़ी गलती क्या है? सर्वात मोठं सत्य काय? अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटील यांना बोलवून सांगितलेलं की संध्याकाळपर्यंत प्रकरण मिटेल आणि नाही संध्याकाळी अधिवेशन सभा समाप्त झालं त्यांना सोडू. अधिवेशन संपल्या म्हणजे काल रात्रीचं आम्ही याला सोडून देऊ. मला सचिव भोळे यांनी सांगितलं अधिवेशन संपल्या सोडून देऊ. मी निघून गेलो आणि इथे शब्द फिरवले गेले आणि अटक करण्यात आली. म्हणजे हे सगळं कटकारस्थान हे सरकारनेच केलं. आणि ह्यांची जी हिंमत वाढली आहे ते सरकार जे यांना पाठिंबा देते, उद्धव ठाकरेंना अर्वाच्य भाषेत बोलायचं, शरद पवार साहेबांना अर्वाच्य भाषेत बोलायचं, दात काढत विधानसभेत यायचं आणि त्याचं कौतुक करतात सगळे बीजेपीचे नेते. ही संस्कृती त्यांची, त्यांना लखलाभ. महाराष्ट्र ही संस्कृती स्वीकारणार नाही. मी असल्या माणसाकडे बघतही नाही, माझं लक्षही नसतं. मला खूप मोठी कामं.